अंबानी यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा प्रसंग होता. ते एका व्यावसायिक मीटिंगला जात होते आणि ती मीटिंग त्यांच्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाचा निर्णयदायक ठरणार होती. जात असताना निघाले. रस्त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू झाला आणि पाऊस सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी पुढची दृश्यमानताही कमी झाली. रस्त्याने जात असताना धुवाधार पाऊस वाढलेला होता आणि अशा प्रसंगामध्ये तो ड्रायव्हर धीरूभाई अंबानी यांना म्हणाला की साहेब, रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि अशा पाण्यातून जाणं धोकादायक आहे, त्यामुळे आपण परत जाऊत का? त्यावर धीरूभाई अंबानी शांतपणे त्या ठिकाणी थांबले आणि शांतपणे थांबून त्यांनी ठामपणे त्या ठिकाणी सांगितलं की फक्त तू चालत राहा. चालत राहिल्यानंतर ड्रायव्हरनी थोडा संकोचपणा वाटला आणि संकोचपणा वाटल्यानंतर ड्रायव्हरने गाडी हळूहळू तशीच पुढं चालू ठेवली. कारण धीरूभाई यांच्या प्रत्येक निर्णयावर त्या ड्रायव्हरला विश्वास होता. कारण धीरूभाई यांच्या आयुष्यातला प्रत्येक निर्णय चांगला झालेला त्यांनी बघितलेला होता आणि त्यावेळेस तो असाच चालत राहिला आणि 50 ते 60 किलोमीटर अंतर गेल्यानंतर पाहिलं तर काय, पुढं कुठल्याच प्रकारचा पाऊस नव्हता. निरभ्र आकाश होतं, स्वच्छ वातावरण होतं, रस्ता छान होता आणि त्या ठिकाणी पुढं तसेच ते गेले आणि ज्या ठिकाणी त्यांची मीटिंग होती त्या ठिकाणी ते पोहोचले. ज्यावेळेस गाडीतून उतरत असताना ते त्या ठिकाणी म्हणाले, जर आपण त्या ठिकाणी थांबलो असतो, ड्रायव्हरला उद्देशून बोलताना त्यांचे शब्द बघा, आपण जर त्या ठिकाणी थांबलो असतो तर नक्कीच या ठिकाणी आपण कधीच पोहोचलो नसतो. कारण जीवनामध्ये अशा प्रकारची परिस्थिती नेहमी येत असते, परंतु आपण चालत राहायचं असतं, थांबायचं नाही, हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यात न थांबल्यामुळं त्यांच्या त्या निर्णयामुळं त्यांच्या जीवनातल्या टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी दिसून येतो. आणि ही मीटिंग धीरूभाई अंबानी यांच्या व्यावसायिक जीवनातील सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट होती. जीवनात संकट, अडचणी, पाऊस ह्या समस्या येणारच आहेत, पण आपण थांबायचं नाही, सातत्यानं पुढं चालत राहायचं. एकसारखी परिस्थिती कधीच असत नाही, आज ना उद्या ती बदलत असते. सातत्य, चिकाटी, विश्वास, स्वतःप्रती असलेला एक आत्मसन्मान आपण सदैव जागृत ठेवला पाहिजे आणि आपल्या आयुष्याची यशस्वी वाटचाल आपणच ठरवली पाहिजे. या प्रसंगातून धैर्य, दृष्टिकोन आणि ठाम निर्धार याची प्रचिती आपल्याला येते.